नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे। तर चला स्पष्टीकरण करूया। राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार हे 3 मोठे लाभ। दिनांक 18 सप्टेंबर 2024। बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य कर्मचारी यांना हे 3 मोठे लाभ मिळणार। जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भात आपण सविस्तर माहिती मित्रांनो जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत। राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर। कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी गुड ब्रेकिंग न्यूज। विधानसभा निवडणूक 2024 अगोदर मिळणार 3 मोठे लाभ। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण। बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो, राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 2024 या महिन्यात होण्याची शक्यता आहे। त्या पूर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे 3 लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। पहिला लाभ पेन्शन लाभ। राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशास तशी लागू करण्यात आली आहे, परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून गठीत पेन्शन योजना समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजनेचा अभ्यास करून ज्या योजनेमध्ये सर्वाधिक लाभ आहे अशी योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे आणि सदर पेन्शनचा मुद्दा कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकी अगोदरच दिली जाण्याची दाट शक्यता आहे। युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये निवृत्ती च्या वेळी मिळणाऱ्या पेन्शनच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन म्हणून रक्कम देण्याची तरतूद आहे, परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायमस्वरूपी ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांची याबाबत नाराजगी आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी युनिफाईड पेन्शन योजना नको आहे। आणि दुसरा लाभ अत्यंत महत्त्वाचा आहे, वेतन त्रुटी। राज्यातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून वेतन समितीचे गठन करण्यात आले आहे। सदर गठन समितीकडून राज्यातील ज्या पदाच्या वेतन त्रुटी आढळून आली आहे अशा पदांच्या वेतन त्रुटीची सुधारणा करणे याबाबत समितीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजेच सदर सुधारित वेतन श्रेणीचा लाभ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि तिसरा महत्त्वाचा लाभ आहे वाढीव महागाई भत्ता। राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै 2024च्या वाढीव महागाई भत्त्याबाबतचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे। म्हणजेच निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना वेतन त्रुटी निवारण आणि वाढीव महागाई भत्ता असे 3 प्रकारचे लाभ मिळू शकते आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।